मंडळी, आज आपण पुणे शहरात होतो. पुणे शहरातील झाडं, रस्ते, ही हिरवाई आज आपण पाहूया. देशात 6व्या नंबरवरचं आणि महाराष्ट्रातल्या 2 नंबरवरचं मोठं असलेलं हे पुणे शहर, मुळा मुठा नदीवर वसलेलं आणि आय टी क्षेत्रात नावाजलेलं देशातलं महत्त्वाचं असं हे पुणे शहर आहे. अनेक मोठमोठ्या MIDC, IT पार्क या ठिकाणी आहेत. 70 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं हे शहर, सर्वात सुशिक्षित शहर म्हणून सुद्धा याची ओळख आहे. पुणे तिथं काय उणे असं आपण म्हणत असतो. शिक्षणाचं माहेरघर म्हणून या शहराची ओळख जगभरात आहे. इथं विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक अशी वाहतुकीची मुख्य स्थानं आहेत. संपूर्ण शहरातील रस्ते रिकाम्या जागा दिसतोय. कंपनी त्यामुळे इथं प्रमाणात पाऊस पडत असतो. शहरालगत मोठमोठे हिरवे झालेले डोंगर आणि टेकड्या आहेत. जवळच शिवकालीन गडकोट किल्ले भरपूर आहेत. पुणका नावाचे लोक या ठिकाणी पूर्वी शेतीसारखा व्यवसाय करायचे, इथं राहायचे आणि त्यावरूनच या शहराचं नाव पुणे असं पडलं असंही म्हणतात. या शहरात मोठमोठे कॉलेज, विद्यापीठं ही खूप आहेत. म्हणून शिक्षणासोबतच पर्यटनासाठी सुद्धा परदेशी लोक किंवा बाहेर राज्यातील लोक या ठिकाणी येत असतात. या शहरात अवंती नावाची एक अधिक उंच असलेली इमारत ज्या आहेत त्यापैकी एक इमारत आहे आणि मगरपट्टा सिटीमध्ये शहरात 40 लाख झाडांची लागवड आहे. नोंदणीकृत वाहन आहेत. त्याच्यात दुचाकी आणि चारचाकी पण आल्या. त्यामुळे तासनतास वाहतुकीत अडथळा निर्माण आणि या वाहनांमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी हिरव्यागार घनदाट जंगलासारख्या झाडांचा फायदाच आपल्याला होत असतो. पुण्यातील अनेक उद्यानांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या असंख्य अशा झाडांच्या जातीची म्हणजे झाडं आहेत आणि इम्प्रेस गार्डनमध्ये 250हून अधिक वृक्षांच्या जाती आढळतात असंही या ठिकाणी माहिती घेताना अशा प्रकारचे समोर दिसतात. अशा प्रकारचे अनेक उड्डाण पूल आपल्याला शहरात दिसतात. म्हणून तरी काही प्रमाणात त्रास वाहतुकीचा कमी होतो. पुण्यातील एकूण जागेपैकी 9-10% जागा फक्त झाडांनी व्यापलेली आहे आणि त्यामुळं अधूनमधून झाडं पडण्याचा म्हणजे वयस्कर झालेली झाडं पडण्याचा धोका संभवत असतो. म्हणून अशा धोकादायक झाडांची तोड इथली महानगरपालिका सातत्यानं करत असते. त्याचबरोबर पुण्याला पूर्वेकडलं ऑक्सफर्ड म्हणून सुद्धा ओळखतात. वेगवेगळे खाद्यपदार्थ इथे बनवले जातात. शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या पुणे खूप प्रसिद्ध आहे. शहरात अनेक मोठमोठे रुंद रस्ते, उड्डाणपूल आहेत. रस्त्यांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध म्हणजे लक्ष्मी रोड जास्त प्रसिद्ध आहे. हा रोड पुण्याचं हृदय असेही म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या उड्डाणपुलांमध्ये पुणे विद्यापीठ उड्डाणपूल, जंगली महाराज रोड उड्डाणपूल, हडपसर उड्डाणपूल, FC रोड उड्डाणपूल, मुठा नदीवरचा नवा पूल, छत्रपती संभाजी पूल, शिवाजीनगर उड्डाणपूल आणि असे अनेक उड्डाणपूल आणि पूल या शहरामध्ये आहेत आणि ज्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्याचबरोबर या ठिकाणी MG रोड, बर्न गार्डन, जुना हॅरिस, जुना पूल, लाकडी पूल यांच्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत असते. मोठ्या संख्येनं म्हणजे 40 लाखापेक्षा जास्त वाहनं असल्याने खूप प्रदूषण या शहरात होत असतं आणि त्यामुळे इथल्या हवेची गुणवत्ता ढासळली जाते आणि तो हवेचा गुणवत्ता दर सध्या 230 इतका आणखीनच खराब झाला असता, परंतु दाट झाडीमुळं तो सध्या 230वरच थांबला आहे. तेव्हा आपण ज्या गावात, शहरात राहता त्या ठिकाणी झाडं लावली आणि वाढवली पाहिजेत. म्हणजे आपल्याला प्रदूषणापासून दूर राहता येईल. असं तासनतास अशा ट्रॅफिक जाममध्ये किंवा वाहतुकीच्या अडथळ्यामध्ये पुण्याला जाताना किंवा येताना आपल्याला राहावं लागतं, थांबावं लागतं, प्रवास करावा लागतो. तरीसुद्धा प्रदूषणाची पातळी खराब नाही हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण म्हणजे ही असलेली समोर दिसत असलेली हिरवीगार झाडं आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. तर हे होतं आपलं विद्येचं माहेरघर आणि पुणे तिथे काय उणे असं असलेलं महत्त्वाचं शहर पुणे शहर. नमस्कार.